मित्रमैत्रिणींनो, हे आता सिद्ध झालेलं आहे की भाजपची जर परत सत्ता आली ना तर ते तुम्हाला एकही प्रश्न विचारू देणार नाही आहेत. हे बघा, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर मतदारसंघाच्या विधानसभेचा प्रचार सुरू होता. या प्रचारासाठी प्रशांत बंब हे भाजपचे उमेदवार आलेले होते. या ठिकाणी प्रचार करत असताना एका तरुणाने त्यांना विचारलं, का हो, तुम्ही 2 टर्म आमदार होते, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? तुम्ही एखादा साधा रस्ता तरी केलाय का आमच्या गावासाठी? असा प्रश्न त्या तरुणांनी विचारला. तेव्हा प्रशांत बंबी भयंकर संतापले. त्यांना असं वाटलं, कोण आहे हे? कोण आहेत प्रश्न विचारणारे? आमचे मोदीजी पंतप्रधान आहेत, तुम्ही प्रश्न नाही विचारू शकत. तुमच्या गावात कशाला पाहिजे रस्ता? मोदींजीसाठी बनतो ना रस्ता, अदानीसाठी बनतो ना रस्ता. अशा मनोवृत्तीचे हे लोक संतापले. बंब बंब म्हणतात, कोण आहे रे तो? कस काय आला इकडे? काढा त्याला बाहेर, त्याला बाहेर काढा. बाहेर काढणाऱ्या लोकांनी तरी नीट त्याला बाहेर काढलं का? बरं, बाहेर काढणं हा तर काढायलाच नाही पाहिजे. काढलं तर काढलं, काढता काढता मारझोड केली. त्याला मारपीट करत बाहेर काढलं, जसं काही त्या माणसाने खूप मोठा गुन्हा केला होता. ही आहे सामान्य नागरिकाची आजची किंमत. महाराष्ट्रामध्ये सामान्य नागरिकाला, आपल्या हक्काविषयी विचारणाऱ्या नागरिकाला फक्त मारहाणीशिवाय दुसरं काही भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हे लोक जर परत सत्तेमध्ये आले ना, आपण काहीच विचारू शकणार नाही. एकतर 2दा 3दा सत्ता मिळून हे अत्यंत माजुरडे झालेले आहेत. यांची कातडी एकदम गेंड्याची झालेली आहे. यांना असं वाटतं की आम्हाला काहीच होणार नाहीये, आम्हाला तुम्ही कसं काय प्रश्न विचारता? बिलकुल प्रश्न विचारायचे नाही. अशा प्रकारच्या लोकांना आपण परत सत्तेत आणणार आहोत का, याचा विचार आपण केला पाहिजे. काय बिघडलं त्या छत्रपती संभाजीनगर मधल्या या तरुणाचं? साधा प्रश्न विचारलाय त्यांनी. आपण या लोकांना निवडून देतो ते काय तिथं बसून एसी मध्ये बसून झोपा काढण्यासाठी नाही, आपले काम करण्यासाठी निवडून देतो. आणि प्रत्येक मतदारसंघातल्या, मी तर म्हणते खूप चांगलं काम केलं त्या तरुणाने. प्रत्येक मतदारसंघामध्ये असे 10-12 तरुण असले पाहिजे. प्रचार सभेमध्ये जायचं आणि त्यांना प्रश्न विचारायचे. कोणीही असो, उमेदवार महाविकास आघाडीचा असू दे, महायुतीचा सुद्धा असू दे, प्रश्न विचारायचे आणि नीट उत्तर देणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं. यंदा त्यांनी उत्तर दिलीच पाहिजे, त्यांना प्रश्न विचारलेच पाहिजे. तुम्ही आत्ता काय केलं? नाही, इंदिरा गांधी विषयी प्रश्न नाही विचारायचे, ते मोदी सारखं व्हायचं नाही. इंदिरा गांधी आता आहेत का? प्रश्न विचारायचे. काल परवा तुमच्या लेकरांच्या शाळाविषयी प्रश्न विचारायचे. मराठी शाळा का बंद पडल्यात विचारायचं. कोविडमध्ये मोदींनी महाराष्ट्राला कमी रेमडेसिवीर दिले, महाराष्ट्राला कमी व्हेंटिलेटर्स दिले आणि गुजरातला जास्त का दिले, हा प्रश्न विचारायचा. प्रश्न विचारायचा की महागाई का वाढलेली आहे? पेट्रोलच्या किमती कमी करतो म्हणाले होते, त्या किमती का वाढलेल्या आहे? अशा प्रकारचे प्रश्न आपण यंदा विचारले पाहिजे असं मला वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं, अजून कोणते प्रश्न आहेत की जे आपण या लोकांना विचारले पाहिजे? हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि असे प्रश्न विचारत राहा. सरकार कुणाचंही येऊ दे, आताच नाही, इथून पुढे तुमच्या लेकरा बाळांना, सगळ्यांना, तुमच्या मित्रांना, सगळ्यांना हे सांगा की हे बघा, यांना मोठं करण्यासाठी किंवा कार्यकर्ते मोठे होण्यासाठी आपण यांना निवडून देत नाही. तुम्ही कार्यकर्ता जरी असाल कुठल्याही पक्षाचे, तरीही तुम्ही लक्षात घ्या, आपल्या नेत्याची हाजी हाजी करत बसायची नाही, कुणाचीच हाजी हाजी करायची नाही. फक्त तुम्हाला समोरचा माणूस नीट योग्य वाटत असेल, बरोबर वाटत असेल, तर त्याचा रिस्पेक्ट करायचा. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की हा माणूस आपल्या तत्वांपासून हलतोय, त्या क्षणी त्यांना प्रश्न विचारणं सुरू करायचं आणि त्या क्षणी त्यांच्यापासून दूर जायचं. मला तरी या व्हायरल व्हिडिओ पाहून हेच वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून सांगाल. शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत करा. धन्यवाद.